दीक्षांत ठाकूर पहिल्या षटकामध्ये. पहिला बॉल लोवर फुल टॉस, फक्त दिशा दिली. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल मात्र चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. सुरुवात केली चौकारानं बॅटिंग करणाऱ्या कुडावे टीमने. तब्बल 4,000 रुपये. सन्माननीय विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्याकडून 2,000 रुपये पारितोषिक देखील मिळालं. आणि त्याचबरोबरीने आपण संजय शेठ म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये, गोल्डी ग्रुप यांच्या माध्यमातून 500 आणि अजून एक 500 रुपये पारितोषिक होतं. त्यांचा आम्ही अजून उल्लेख करून. आता इथे हा खेळाडू पहिल्या झोनमधील 2 लगातार चौकार आले. दीक्षांतच्या अगेन्स्ट बॅटिंग करणाऱ्या खेळाडू खरं तर रोहित पाटीलच्या माध्यमातून 8 धाबा फलकावरती. पॉवर प्ले मध्ये तुम्हाला पॉवर दाखवण्याची संधी असते. 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर होते. इथे उल्लेखनीय कामगिरी, कमबॅक केलंय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला होता. आता सुजित ठाकूर अतिशय क्लोज गेलेत यष्ट्यांच्या, कारण त्यांना माहिती आहे खेळाडू थोडासा फुटबॉलचा वापर करतोय आणि त्याला थांबवण्यासाठी आता वेगळी रणनीती आखावी लागेल, स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. यष्ट्यांच्या अतिशय क्लोज सुजित ठाकूर दाखल झालेत. बॉलिंग बांकमध्ये दीक्षांत, पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असेल रोहित पाटील. पुढचा बॉल खोलात टाकला होता, मिडॉनला क्लिअर केलंय. खरं तर आता फिल्डिंगच्या अगेन्स्ट मात्र चौफेर टोलेबाजी. डीपमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि इथे मात्र हा फटका भरपूर चांगला होता. बॉल मात्र गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. या षटकामधला हा 3रा चौकार. खरं तर सुरुवातीला रोहित पाटीलकडून 3रा सामना आहे रोहितचा. पहिल्या 2 सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरला, परंतु यावेळेस मात्र चांगलं आक्रमण. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला. शॉर्ट दरम्यानला फिल्डिंग चांगली होती. फक्त सिंगल असेल या बॉलवरती आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्येत वाढ. धावा फलकावरती आहे त्या म्हणजे बिनबाद 13 धावा. बिनबाद 13 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. 3 चौकार आले आणि 1 सिंगल या षटकामध्ये आपण पाहिल्या. रोहितच्या माध्यमातून अजय मागच्या सामन्याचा हिरो, सामनावीर स्ट्राईक एंडवरती आला. या षटकातला दीक्षांतचा हा शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा पॉइंटला बीट केलंय आणि यावेळेस मात्र चांगली बॅटिंग. अतिशय गतीनं बॉलमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड सीमारेषा पार. या षटकामधला हा 4था चौकार. एकूण धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 17. ऐकताय घ्यावा तसा अर्थ आणि या चांगलं संगीत तुम्ही या तेजस म्हात्रे यांच्या माध्यमातून ऐकताय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. शिवाजीनगर संघानं भरपूर विश्रांती केली आहे, आराम घेतला. 2 सामने त्यानंतर वेगळ्या स्ट्रॅटर्जीने मात्र हा संघ मैदानामध्ये दाखल झाला. प्रमुख गोलंदाजावरती केलेलं आक्रमण आणि त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये या ठिकाणी विनीत पाटील या खेळाडूला मात्र पाचारण केलं, कारण या खेळाडूनं दोन्ही सामन्यामध्ये चांगल्या पद्धतीचं कमबॅक केलं. बॉलिंग ॲक्शन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, त्यामुळे कदाचित या खेळाडूकडे मात्र सेकंड ओव्हरची जबाबदारी दिली आहे. पॉवर प्लेचं बंधन पूर्णपणे हटलं गेलं. P1चं षटक संपलं आणि त्यानंतर मात्र सेकंड ओव्हरमध्ये फिल्डिंग रिस्ट्रिक्शन तुम्ही पाहताय विखुरली गेली आहे. त्यामुळे थोडासा ॲडव्हान्टेज आता फिल्डिंग करणाऱ्या संघाला घ्यावा लागेल या षटकांचा. कमीत कमी धावसंख्येमध्ये कशा पद्धतीने रोखता येईल हा प्रयत्न मात्र आता शिवाजीनगर टीमच्या गोलंदाजांना करावा लागेल. विनीत पाटील खारकोपर विलेज एंडकडून राऊंड विकेट. बॅकफुटला गेले, शफल झाले, फक्त दिशा दिली आहे आणि यावेळेस लेग ग्लान्स केलाय बॉलला. बॉल मात्र चालला डीप बॅकवर्ड्स कडच्या दिशेने, सीमारेषा पार, चौकार.
प्रेक्षक कमाल कॅचसाठी संजय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलं. जे प्रेक्षक झेल पकडतील त्यांना मात्र 200 रुपये मिळतील. त्या झेलसाठी मैदानाच्या बाहेर तुम्ही झेल पकडू शकता, मैदानाच्या आतमध्ये नाहीये. 4 धावा संख्येचा विचार केला धावा धावफलकावरती 21 आहेत. श्री गजानन सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ खालची आळी खारकोपर आयोजित स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022 शानदार पर्व या स्पर्धेचं. राऊंड विकेट पुन्हा एकदा शफल झाले आणि यावेळेस मात्र हुक केला बॉलला. डीप फाईन लेगच्या वरून मात्र बॉलला पाठवलाय सीमारेषा पार. 6 धाब्यासाठी आलाय हा रुबाबदार षटकार. अठ्ठावीस बिनबाद 28. पहिल्या विकेटसाठी ही नाबाद भागीदारी. अजय ठोंबरेनं फक्त एकच चेंडू फेस केला होता शेवटचा, त्या बॉलवरती चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र पूर्ण चेंडू या इनिंगमधले मात्र खेळले ते म्हणजे रोहित पाटीलच्या माध्यमातून आणि त्याने मात्र 24 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. पुढचा बॉल ऑन साइड मध्ये रडार मध्ये आलेला बॉल इथे मात्र ठोकलाय षटकार. शिवाजीनगर टीमला पुन्हा एकदा इथे कव्हरच्या दिशेने हा फटका क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल थांबले. खरं तर इथे प्रयत्न करायला हवा होता कारण विकेटची प्रतीक्षा आहे शिवाजीनगर टीमला. अजून 2 धावा ॲड होतील धावफलकावरती. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती बिनबाद 36 धावा. या षटकातला हा कदाचित शेवटचा बॉल असेल. विनीत पाटीलचा पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र आता या षटकामध्ये जवळजवळ 19 धावा खर्च केल्या पहिल्या 5 बॉलवरती. आता हा शेवटचा बॉल. राऊंड विकेट पुन्हा एकदा विकेट करता प्रयत्न. हा फटका फसलाय. ऑन साइड मध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि रनिंग कॅच मात्र या ठिकाणी पकडली आहे ती म्हणजे दीक्षांत ठाकूर या खेळाडूने 33 नंबरची जर्सी परिधान केली आहे आणि इथे मात्र निर्णायक झेल पकडला आणि पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडाबे टीमला. खेळाडू बाद झालाय अजय ठोंबरे. बॅक टू द पॅव्हिलियन. टीम मीटिंग कमी करा प्लीज. शॉर्ट टीम मीटिंग करायची आहे सूचना आली आमच्या आयोजन कमिटीकडून कारण वेळ मॅटर आहे करते आमच्या आयोजकांना. कारण अजून एक मेगा फायनल सामना आणि त्यानंतर मात्र बक्षीस वितरण सोहळा असेल. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय सोहम ठोंबरे. धावसंख्या धावफलकावरती आहे 36. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18.00 सरासरीने मात्र या धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगल्या पद्धतीचं कार्य मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर बॅटिंग करणाऱ्या कुडाबे संघाच्या माध्यमातून नवीन गोलंदाज या ठिकाणी दैवत पाटील. तिसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. दैवत पाटील. स्ट्रायकिंग एंडमध्ये सोहम असेल. पहिला बॉल फुलटा सुद्धा बॅक टू द बॉलर खेळले. लॉंग ऑन मधला क्षेत्ररक्षक बॉल बंद पोहोचलाय. बॉलला थांबवलाय तोपर्यंत मात्र सिंगल घेण्याचा अवधी या दोन्ही खेळाडूंकडे होता आणि सिंगल रन्स मात्र कंप्लीट करत असताना हे दोन्ही खेळाडू
चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटर्जी मात्र इथं आखली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट केली, स्ट्रायकिंग एंडमध्ये आला रोहित पाटील. 37 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडमध्ये ऑन ड्राईव्ह केलाय आणि यानंतर मात्र अजून एक सिंगल पूर्ण दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. बघा सुजित ठाकूरनं भरपूर घाई केली, कारण बॉल जर का कलेक्ट झाला असता किंवा डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित रोहितला देखील परतावा लागला असतं. आणि इथे 2 धावा आल्या. बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडावे टीमला धावसंख्येत वाढ झाली, फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे एक गडी बाद 39 धावा. एक गडी बाद 39. एक गडी बाद 39 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. ओव्हर द विकेट यावेळेसचा परफेक्ट यॉर्कर होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा हा फटका. बॉल मात्र चाललाय लॉंग ऑफ रिझनकडे. दीक्षांत ठाकूरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय आणि धावसंख्या मिळाली या बॉलवरती फक्त सिंगल. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, खरं तर गोलंदाज दैवत पाटीलच्या माध्यमातून, आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. कारण मागील 2 षटकांच्या तुलनेत आता हे षटक थोडंसं इकॉनॉमिकल ठरतंय फिल्डिंग करणाऱ्या आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमसाठी. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका लॉंग ऑफमध्ये. चांगलं कार्य. दीक्षांत ठाकूर पूर्णपणे बिझी राहिला या इनिंगमध्ये, भरपूर व्यस्त राहिला. त्याने एक झेल देखील पकडला आणि आतापर्यंत फिल्डिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली दीक्षांतच्या माध्यमातून. लॉंग ऑफ रिझनकडे 2 धावा मिळतील. बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडाबे टीमला धावसंख्येत वाढ झाली, धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद 42 धावा. फुल टॉस इथे प्रॉपर कनेक्ट करता आला नव्हता फलंदाजाला. पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह केलाय बॉलला. वेगवान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, कलेक्शन खराब. आणि यावेळेस पुन्हा एकदा जीवनदार मिळालं, ते म्हणजे रोहित पाटील सारख्या आक्रमक फलंदाजाला. या चेंडूमध्ये 2 धावा आल्या. 2 रनच्या मदतीनं मात्र धावसंख्येत वाढ झाली, धावा लागले धावफलकावरती, त्या म्हणजे 44. बघा या सामन्यामध्ये स्ट्रॅटर्जी बदलली. दिशांत मागील 2 सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं, दुसरं षटक प्रत्येक मॅचमध्ये दैवत पाटीलनं हाताळलं होतं. परंतु इथे 5 रन केलं या ठिकाणी विनीत पाटीलला, परंतु त्याने भरपूर मार्क आला. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या षटकामध्ये आलेला दैवत पुन्हा एकदा आपल्या संघासाठी कमबॅक करून देतोय. लॉंग ऑफ रिझनकडे बॉल चाललाय आणि इथे मात्र फक्त सिंगल. चला पाणी घेऊन जा, आयोजकांना विनंती आहे मैदानामध्ये. चला ड्रिंक्स ब्रेक होईल आणि वेळ फार कमी आहे, पण तात्काळ पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15.00 सरासरीनं 45 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. डीजे वाढले खरं तर शिवाजीनगर टीमच्या फलंदाज खेळाडूंवरती, परंतु क्रिकेट आहे त्यांच्या टीममध्ये देखील बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. त्यामुळे या षटकामध्ये जर का कमी धावा खर्च केल्या तर फाईट करता येईल कौडाबे संघाच्या अगेन्स्ट खरं तर शिवाजीनगर टीमला. त्यामुळे मार्बिकचं हे षटक भरपूर चांगलं ठरेल, निर्णायक ठरेल दोन्ही संघांसाठी. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल, वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इथे चौकार येतोय. बॉल मात्र चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाव्यासाठी चौकार.
षटकार. कोण गेला हेलिकॉप्टर लुक दिला या खेळाडूने. सर्व युवा खेळाडू तुम्हाला दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळतील. एका बाजूने बॉलिंग करणारा मार्मिक ठाकूर तर दुसऱ्या बाजूने सोहम टोपे आणि रोहित पाटील जे कुडावे टीमचे खरं तर यंगस्टर आहेत. चांगली कामगिरी या खेळाडूंच्या आतापर्यंत राहिली. आपल्या टीमसाठी 55 रन्स धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सेमीफायनल नंबर 2 आपण इथे पाहतोय. त्यानंतर मेगा फायनल होईल. सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष विनर टीम. तर आपण रिपोर्टिंग करा सिद्धिविनायक भिंगारी संघ, कारण हा शेवटचा सामना असेल पुढचा. इथे पाटला केला फलंदाजाचा, कट केला बॉलला, एज लागून मात्र बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. चांगलं पद्धतीचं कार्य. फक्त सिंगल रन आणि 56 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या इनिंगमधील 3 बॉलचा खेळ बाकी आहे. रोहित ज्याने चांगली भागीदारी दिली, 12 बॉलमध्ये त्याने 30 धावांचं योगदान दिलं आणि एका बाजूनं 5 चेंडूमध्ये 14 धावसंख्येवरती खेळतोय. सोहम हा खेळाडू आता धावांची गती प्रचंड वाढत चालली आहे. जर का धावसंख्येचा उच्चांक वाढला तर मात्र थोडंसं प्रेशर वाढेल. ऑन साईडमध्ये हा फटका शतरक्षकानं खरं तर चांगली समजसूचकता दाखवली. बघा शरीराचा वापर करून त्याने बॉलला थांबवलं. असं वाटलं होतं एका क्षणाला झेल पकडलं जाईल, पण झेल जेव्हा त्याच्या आवाकाच्या बाहेर होती तेव्हा मात्र बॉलला थांबवण्याचा त्याने प्रयत्न केला आणि यशस्वी देखील ठरला. 10 चेंडूमध्ये 27 धावसंख्येवरती खेळणारा खरं तर रोहित पाटील आता 11 चेंडूमध्ये 29 धावसंख्येवरती खेळतोय. अजून या इनिंगमधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. आमचे टेक्निकल स्कोरर आणि या ठिकाणी मेन स्कोरर दोघांमध्ये देखील चांगलं कार्य या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक गोष्टीचा अपडेट. यॉर्कर लेनचा बॉल होता, इथे फुटवर्कचा अभाव. शॉर्ट फाईनच्या दिशेने बॉल गेला, फक्त सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा बॉल असेल या इनिंगमधला मार्मिक ठाकूरचा आणि या बॉलवरती येणाऱ्या धावा भरपूर निर्णायक असतील. खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना अक्षय 11 कुडावे टीमला, कारण हा शेवटचा निर्णायक बॉल असेल. कारण धावगती प्रचंड वाढली आहे, जवळजवळ 60च्या आसपास गेला आहे कुडावे संघ. शेवटचा बॉल रडारमध्ये आलेला नाही आहे. विकेट किपर सुजित देखील धावला होता बॉल मागे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेगमधला शतरक्षक बॉलपर्यंत पोहोचला आहे. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना मात्र गडी बाद झाला रनआउटच्या स्वरूपात आणि पहिलं सत्र या ठिकाणी संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या अक्षय 11 कुडावे टीमची धावसंख्या स्कोर कार्डमध्ये लागली गेली, ती म्हणजे 2 गडी बाद 61 धावा. आता येणारे 24 बॉल 62 रनची गरज असेल मेगा फायनलमध्ये जाण्यासाठी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमला. आणि एका बाजूनं मेगा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी या 62 धावा रोखाव्या लागतील अक्षय 11 कुडावे टीमला. तर या ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढचा आवाज असेल. आमच्या सोबत जॉईन झाले विपुलजी पाटील. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे यांच्याकडे आणि मी विनंती करतोय सिद्धिविनायक भिंगारी टीमच्या खेळाडूला, आपण जर आला असाल तर प्लीज इथे रिपोर्टिंग करा. आयोजकांकडून सूचना आली एखाद्या प्रतिनिधीने आपण इथे या व्यासपीठाशी संपर्क साधा. कुणाला लाईक रघु काका, आपण कोणी जर आला असेल तर प्लीज इथे रिपोर्टिंग करा. थँक्यू.
एक मोठी ही मॅच आपल्या समोर आली आहे, कारण इथून आजच्या दिवसातील ही दुसरी सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये मेगा फायनलमध्ये सिद्धिविनायक बिंगारी, कुणाल नाईक आणि रघुदत्ता परदेशी यांचा संघ मेगा फायनलमध्ये दाखल झालाय. आणि एका बाजूला आपण उळवे परिसरातील देशपोट शिवाजीनगर संघ पाहतोय, ज्या संघाला आता इथून बनवायचे आहेत 62 धाबा. सलामीची जोडी, आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते. अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये आपण जर पाहायला गेला तर प्रथम क्रमांक 50,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण सायकल पाहू शकताय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज यासाठी टॉवर पॅन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज ही खरं तर आकर्षण पाहायला मिळालं आहे. तब्बल ही 2 दिवसीय स्पर्धा आणि या स्पर्धेतील आज मेगा फायनलचा दिवस. दोन्ही व्यावसायिक पंच पाहायला गेला तर सातत्यानं आज या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश बावीसकर सर, प्रथमेश सर आणि दीपक बोराडे सर यांचं सुद्धा आपण व्यावसायिक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं आहे. संरक्षण क्षेत्रामधून आपण तारागावतील बुलंद आवाज दुष्यंतता पाटील यांचा आपण आवाज ऐकतोय. स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रणयजी मात्रे, डीजे ऑपरेटर तेजस मात्रे आणि संपूर्ण ही स्पर्धा लाईव्ह खरं तर प्रक्षेपण करणारी या पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्ह PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्यात येते. जाऊया इथून 62 धाबांचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. एका बाजूला दिशांत ठाकूर आणि नॉस्ट्रा इंडला असतील सुजित ठाकूर. इथून गोलंदाज दाखल झालेत ऋषी टोंबरे. शिवाजीनगर संघ जर हा सामना जिंकला म्हणजे मेगा फायनल मध्ये दाखल झाले तर संजय मात्रे यांच्या वतीनं 2000चा कॅश प्राइज दिलं जाईल. इथून संघर्ष करावा लागेल. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, मात्र संघर्षामध्ये दम असायला पाहिजे. इथून तो संघर्ष करावा लागेल शिवाजीनगर संघाला. 62 धाबांचा पाठलाग करायचा. इथून गोलंदाज ऋषी टोंबरेचा पहिला चेंडू तेज सर्रार वेगवान होता, निर्धाव पाहायला मिळतोय. येणारे 23 चेंडू आणि इथून मात्र 62 धाबांची गरज. अगदी तशा पद्धतीचा चेंडू कुडलीस पॉईंटवर चेंडू लँड झाला आणि त्यानंतर मात्र थोडीशी उंची पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावर इथून चेंडूची फेकी केली जाते. ऋषी टोंबरेचं आपण कौतुक करूयात. आज सकाळच्या सत्रापासून जर पाहायला गेला तर अक्षय 11 कुडाबे संघाच्या गोलंदाजांच्या जोरावर प्रत्येक सामने ते जिंकलेत, हा खरं प्राथमिक अंदाज आहे. पण या सामन्यामध्ये उत्तरामध्ये चांगली फटकेबाजी दिशांत ठाकूर सुद्धा करू शकतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहू शकताय बॅकफुटवर जाऊन डीप पॉईंटच्या वरतून खेळायचा होता, पण अचूक टप्प्यावर चेंडू फेकी केली जाते. सलग 3 चेंडू निर्धावून जे फेकले गेले. ऋषी टोंबरेचं कौतुक करूयात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून करण्यात आल्या. अतिशय चांगली खरं तर गोलंदाजी पाहायला मिळते. इथून निशांत ठाकूरला शांत बसवलंय. यावेळी शपरून खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीराच्या दूर सुद्धा चेंडू होता. आशाभूत नजरेनं पाहिलं होता. इथून खरं तर आज अक्षय 11 कुडावेची गोलंदाज सांगताय इलाका किसी भी का रे धमाका हमारा ही रहेगा. आणि इथून मात्र आज उलवेनोटच्या मैदानामध्ये आपण जय हनुमान मैदान खारकोपरच्या मैदानामध्ये येऊन त्यांचा धमाका पाहायला मिळतोय. यावेळेचा 5वा चेंडू हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. इथून मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी फंबल राहिलेत आणि एकेरी धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धाबा लागले गेले ते म्हणजे तब्बल 1 धाव. इथून मात्र धाबांचा श्री गणेश झालाय. 62 धाबांचा पाठलाग करायचा आणि इथून मात्र पहिलं षटक पिवळ्या षटकामध्ये ऋषी टोंबरेचं अप्रतिम हे षटक पाहायला मिळतंय. कुडाबे संघाचं आपण कौतुक करूयात. काय अफलातून दर्जाची करतो गोलंदाजी राहिली. ऋषी टोंबरेचं आपण कौतुक करूयात. यावेळी आणखी एक चेंडू, शेवटचा चेंडू कोलामध्ये टाकला होता. दांडी गोल केले सुजित ठाकूर यांचा यष्ट्यांचा वेध आणि इथून मात्र पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. या अगोदर सुद्धा खरं तर षटक फेकत असताना ऋषी टोंबरेनं 1 धाव खर्च केली होती आणि 3 सफलता मिळवल्या होत्या आणि षटक पुन्हा एकदा तसंच पद्धतीचं पाहायला मिळालं. शिवाजी संघा सबोर कळत असताना त्यानं फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मात्र मिळवलाय. इथून शिवाजीनगर संघाला कमबॅक करायचं असेल तर मोठे फटके लगावे लागतील. गोलंदाजांवर चोप द्यावं लागेल, आक्रमण करावं लागेल. मात्र इथून चांगली गोलंदाजी आतापर्यंत सकाळच्या 17 अक्षय 11 कुडावे संघाची राहिले. इथून अजय टोंबरे दुसरी षटक हाताळण्यासाठी तैनात झालेत. अतिशय सुंदर स्पर्धा आपण अनुभवतोय. श्री गजानन सांस्कृतिक व सामाजिक मंडळ खालची आळी खारकोपर आयोजित
स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022 हे शानदार आयोजन. आणि इथून मात्र येणारे 18 चेंडू आणि या 18 चेंडूमध्ये गरज असलेला 61 धाबांची. 18 चेंडू 61 धाबा, 61 धाबा 18 चेंडू. आणि इथून मात्र कुठला संघ मेगा फायर मध्ये दाखल होणार सिद्धिविनायक बिंगारी संघासमोर खेळण्यासाठी अजय ठोंबरे इथून तैनात असेल. ऑस्ट्रेलियाला आपण पाहतोय दिशांत ठाकूर चांगला फटका आहे पण इथून बॉटमहँडचा वापर केलाय बराच काळ हवेमध्ये. इथून मात्र सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल करण्याचा प्रयत्न होता. एवढं खतरा कठीण झेल होता पण 100% आपणचा प्रयत्न केलाय क्षेत्ररक्षकांना. इथून मात्र तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल सुटला गेलाय. एक जीवनदान मिळतंय खरं तर दिशांत ठाकूर या फलंदाजाला. आणखीन एक धाव जोडली जाईल. धावपट्टा आपण धाव पाहू शकताय 1 बाद 2 धाबा. इथून मात्र येणारे 17 चेंडू 60 धाबांची गरज. अजय ठोंबरे इथून मात्र पुन्हा एकदा तैनात होतील. चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून ते सुद्धा करतायत. बॅटिंग सुद्धा त्यांची भरभरून पाहायला मिळाली. एका बाजूला महेश पोट शेरकर सारख्या बलाढ्य संघाला पराभूत करून मात्र शिवाजी नगर संघ इथपर्यंत पोहोचलाय. मात्र इथून आता संघर्ष करावा लागतोय एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहेत. आणि इथून मात्र या संघाचा सरसेनापती कॅप्टन आपण पाहू शकताय सुदीप ठाकूर मैदानामध्ये आहे. त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि इथून मात्र या अडचणीतून आपल्या संघाला तारणता राहील का? मोठे फटक्याच्या बॅटमधून येतील का? इथून गरज आहे. मोठे फटक्याच्या शोधामध्ये सध्या शिवाजीनगर आहे. यावेळचा तेज तर्रार वेगवान चेंडू होता सोडून दिलाय. खर तर भरपूर वेग होता. ती नजरेच्या समोरून भन्नाट वेगानं चेंडू फेकला होता. इथून निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 8 चेंडूंचा ते खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धाबा आपण पाहू शकता या तब्बल 2 धाबा. इथून पुन्हा एकदा अजय ठोंबरे तैनात असतील. हाफ ट्रॅकर होता. इथून हा चेंडू लँड झाल्यानंतर आपण पाहू शकता हेड पॅटर चेक केली थोडीशी जास्त उंची राहिली आणि इथून मात्र गोलंदाजाला वॉर्न करण्यात आलाय. हा चेंडूवर अमंतर स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेल्या 3 धाबा. मोठी फटके करतर सुदीपला लागावे लागतील. या सामन्यामध्ये हिरो होण्याची करतरी संधी आहे. यावेळचा चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आशाभूत नजरेनं पाहिलं जाते पंचांकडे. पण एक चांगली लाईन आणि लेंथ ओळखले खरं तर अजय ठोंबरेचं कौतुक करूयात. पुन्हा एकदा वापसी करून आपल्या संघासाठी अफलातून दर्जाचाच खेळ करत तर अक्षय 11 कोडावे संघाचा सातत्यानं राहिला या मैदानामध्ये. प्रभावशाली खेळ संपूर्ण खत प्रेक्षक त्यांच्या प्रेमात पडलेत. एवढी चांगली गोलंदाजी धारदार गोलंदाजी. यावेळचा चेंडू खोलामध्ये फेकला होता. पटुम टॉयला चेंडू लागून पाठीमागच्या दिशेनं पाहायला मिळतोय. आणखी इथून एकेरी धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा लागल्या गेल्या 4 धाबा. 62 धाबांचं खरं तर भलं मोठं आव्हान आहे आणि इथून मात्र संघर्षाला सामोरं जात असताना कुठेतरी अडचणी समोर येत आहेत. कारण सुरुवातीला ऋषी टोंबरेचं षटक जे पहिलं षटक होतं तिथं मात्र फक्त एकच धावाचं राहिलंय आणि इथून मात्र अजय ठोंबरे सुद्धा तशीच गोलंदाजी करतोय. यावेळी प्रयत्न केले जात आहेत. जोरदार अपील प्रेशर दबाव आणि इथून मात्र पंचांचा निर्णय आलाय. बॅटला ब्रश करून यशाच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय आणि इथून मात्र दुसरा आद्रा फलंदाज दिशांत ठाकूर होतील जेल बाद. फलंदाजीतून बाद झालाय. काही चांगली गोलंदाजी राहिली अजय ठोंबरेची कौतुक करूयात. इथून मात्र दैवत पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. त्यानं गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी केली होती पण इथून मात्र आता फलंदाजी करावी लागणार आहे. कारण एका बाजूला आपण आदेश पोट शिवाजीनगर संघ पाहतोय अडचणीमध्ये सापडला. इथून येणारे 13 चेंडू आणि 58 धावांची गरज. 58 धावा 13 चेंडू. चांगला फटका पण इथून मात्र आपण पाहू शकताय एलिव्हेशन खराब. फटका फसला गेलाय. इथून एक्स्ट्रा कव्हर रिझर आणि मिड ऑफ मध्ये उडालेला झेल टिपला जातोय आणि इथून मात्र फलंदाज दैवत पाटील होतील झेल बाद. अप्रतिमे षटक. इथून मात्र 3 धावा त्यांनी खर्ची केल्या. 3 धावा खर्ची करत असताना जर पाहायला गेलं तर 2 सफलता मिळवल्यात. अतिशय चांगली इथून मात्र सुरुवात राहिली खरं तर अक्षय 11 कुडावे संघाचे. येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र 58 धावांची गरज. चला सिद्धिविनायक बिंगारी संघ कुणाल नाईक अँड टीम विनंती केली जाते आपण आमच्याशी रिपोर्टिंग करा. मेगा फायनलचा सामना भर उजेडामध्ये आम्हाला खेळवायचा आहे आणि इथून मात्र बक्षीस वितरण सुद्धा केलं जाईल.
तर सिद्धिविनायक भिंगारी संघाच्या संघ नायकाला इथून विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. 12 चेंडू आणि इथून मात्र 58 धावांची गरज. गोलंदाज हितेश टोंबरे पुन्हा एकदा तैनात होतील या सामन्यामध्ये. आता नवीन फलंदाज राहुल ठाकूर मैदानामध्ये दाखल झाले, 5व्या क्रमांकावर ऑन स्ट्राईकला आहेत. यावेळी मोठा फटका खेळायचा होता, लेट कटचा येतो वापर, पण इथून मात्र फर्स्ट स्लिप मध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतील झेल बाद. सहा धाबा इथून येणारे 10 चेंडू आणि इथून मात्र 56 धाबांची गरज. 10 चेंडू 56 धाबा. ही स्पर्धा जर आपण पाहायला गेलात तर अतिशय सुंदररित्या स्पर्धा श्री गजानन सांस्कृतिक व सामाजिक मंडळ कालची आणि कारकोपर आयोजित स्वर्गीय गजानन शेठ स्मृती 2022 ही शानदार स्पर्धा. यावेळचा चेंडू खूप टप्प्याचा होता, थोडासा गुडलिसवर पडल्यानंतर थोडीशी उंची सुद्धा गाठली होती, पण अतिशय चांगली डिलिव्हरी पाहायला मिळत आहे. इथे स्टोमरीचं कौतुक करूयात. इथून मात्र येणारे 9 चेंडू आणि इथून मात्र 56 धाबांची गरज. 56 धाबा 9 चेंडू 56 धाबा. समीकरण आता कुठेतरी अवघड बनत चाललंय. इथून जरी खरं तर 9च्या चेंडूवर 9 षटकार ठोकले तरी या सामना जिंकता येऊ शकत नाहीये. अगदी कोलामध्ये टाकला होता, यॉर्कर डिलिव्हरी म्हणू शकतोय आपण. इथे टोंबरेचं कौतुक करूयात. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, प्रत्येक गोलंदाजांना अतिशय चांगली गोलंदाजी केलंय. असं म्हटलं तर की प्राध्यापक नितीन वाडगुडे पाटील सर सांगत असतात की षटाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची बटणं न बघता सुद्धा बरोबर लागली जातात, आणि षटाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटणं चुकत जातात. अगदी जशी पहिल्या गोलंदाजांना षटक फेकलंय तसंच षटक आता अगदी शेवटच्या षटकापर्यंत तसे षटक फेकत असताना गोलंदाज सुद्धा पाहायला मिळतात. कौतुक करूयात आपण अक्षय 11 कुडावे या संघाचा. या षटकातील आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून मात्र हिट विकेट पाहायला मिळते आणि फलंदाज दिव्येश मात्रे आल्या पावली माघारी जावे लागेल. इथून मात्र 5 बहादरा बसेल आदेश पोट शिवाजीनगर या संघाला. इथून मात्र आता येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 55 धावांची गरज. हा एकतर्फी सामना पाहायला मिळालाय. सेकंड सेमीफायनल आणि या सेमीफायनल मध्ये असं प्रत्येक खरं तर शिवाजीनगरच्या प्रेक्षकाला वाटत होतं की शिवाजीनगर संघ इथून मात्र मेगा फायनल मध्ये दाखल व्हावा, पण अतिशय निराशाजनक वातावरण आता मैदानाच्या बाहेर सुद्धा पाहायला मिळत आहे. इथून येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 55 धावांची गरज. एक संधी देऊया डीजे मास्टर यांना. एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये काही चुरस नाही आहे, कारण या सामन्यामध्ये आता प्रेक्षकांना सुद्धा माहिती आहे सामना कुडावे संघ जिंकेल का, पण इथून मात्र पंचांचा इशारा आलाय. या सामन्यामध्ये आता गोलंदाजानं 9 चेंडू फेकलाय. पाहूया या 55 धाबा 6 चेंडूमध्ये काढता येतील का शिवाजीनगर संघाच्या फलंदाजांना.
इथून संधी आहे कारण येणारा पुढील चेंडू फ्री हिट आहे. इथून येणारे 6 चेंडू आणि इथून मात्र 54 धावांची गरज. या बेलचा फ्री हिटचा चेंडू अतिशय बॉडी अटॅकचा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथून मात्र लेग बाय स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल. येणारे 5 चेंडू आणि इथून मात्र आता गरज असेल ती म्हणजे 53 धावांची. 5 चेंडू 53 धावा. थोडंसं अवघड आता खरं तर हे आव्हान कठीण आता झालंय. चला सिद्धिविनायक भिंगारी संघाला मी विनंती करतोय चला यायचंय सिद्धिविनायक भिंगारी, कुणाल नाईक, रघुदादा परदेसी. इथून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिलाय पण एक धाव छोट्या रीतीने घेतली जाते. एकेरी धावेनिशी धावपटावर आपण नाव पाहू शकताय 11 धाबा. ही मॅच आता फार दूर गेली शिवाजीनगर संघाच्या कारण आता येणारे 3 चेंडू आणि इथून मात्र 51 धावांची गरज. या मॅच मध्ये सुरुवातीपासून जर मोठे फटके आले असते तर कदाचित शिवाजीनगर संघ हा सामना जिंकला असता पण अतिशय प्रभावशाली गोलंदाजी राहिली म्हणजे कुडावी संघाची. इथून मात्र जोरदार अपील केली जाते. धाव घेण्याचा इथून मात्र प्रयत्न आहे पण मैदानामध्ये धाव घेतली जात नाही कारण येणाऱ्या आता 2 चेंडू आणि इथून मात्र 51 धावांची गरज. ऑस्ट्रेकला आपण अमित ठाकूर यांना पाहू शकतोय का दुसरा मोठा फटका करता आत्मविश्वास वाढवू शकतोय. बाकी काहीच होणार नाही या मैदानामध्ये. चांगला फटका इथून मात्र आत्मविश्वास वाढवणारा फटका टोकलाय फलंदाजांच्या पॅट मधून. इथून मात्र आयुबा कॅच घेण्याचा प्रयत्न विशाल गर्दी त्याला सुद्धा मिळालं असतं पण इथून मात्र शेवटचा एक चेंडू आणि इथून मात्र 45 धावांची गरज. शेवटचा एक चेंडू आणि 45 धावांची गरज. चला सिद्धिविनायक भिंगारी संघ इथून दाखल झालाय. नाणेपैकी करून लगेच यायचं आहे. बेका फायनलची मॅच एका बाजूला आपण सिद्धिविनायक भिंगारी संघाला पाहू शकताय तर दुसऱ्या बाजूला अक्षय 11 कुडाबे या मॅन ऑफ द मॅच. चल खरं तर 12 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्यात असा सामनावीराचा किताब मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील कुडाबे याचा एक कमन फ्रॉम स्टेज आणि कलेक्ट युअर ट्रॉफी. रोहित पाटील याला 12 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्यात. एक खेळाडूला इथून मात्र मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्यात येईल. प्रमुख पाहुणे मान्य श्री रोहितजी म्हात्रे यांचं इथं शुभागमन झालंय त्यांचं सुद्धा आपण शब्दसुमनाने स्वागत करूयात. या स्पर्धेच्या अगदी फायनलच्या क्षणाला ते आपला अमूल्य बेल्ट देऊन हजर राहिलेत मान्य श्री रोहित श्रीधर म्हात्रे उद्योजक यांचं इथं शुभागमन झालंय त्यांचं सुद्धा प्रथमतः शब्दसुमनाने स्वागत करतोय. तर दोन्ही संघाची कॅप्टनला इथून विनंती आहे लगेच नाणेपैकी गृहिणीसाठी यायचं आहे. अक्षय 11 कुडावे संघ आणि सिद्धिविनायक भिंगारी मॅन ऑफ द मॅच. चला यायचंय रोहित पाटील 12 चेंडू आणि इथून मात्र 30 धावा ज्यानं कुठल्यात. उपस्थित सन्माननीय मान्य श्री रोहित श्रीधर म्हात्रे या मान्यवरांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे गौरवायचं आहे. अतिशय चांगला खेळ राहिलाय. 12 चेंडूमध्ये 30 धावा कुठल्यात आणि आपल्या संघाला मात्र